आता या गावात भरपूर शेतकऱ्यांनी टमाटे लावले असेल ना? आहे बरेचसे जण आहे त्यांना लावले. काय काय समस्या आहे? त्यांच्यावाले डायरेक्ट पानं करपून गेले खालून पूर्ण वर. काय बोलताय? हो, आणि येली चालले जास्त. अच्छा, म्हणजे फक्त शाकीय वाढ झालेली, हो, वाढ झाली. फुलकळी आणि फुटवा अजिबात नाही? नाही, कमी प्रमाणात. कमी प्रमाणात आहे. हो. अच्छा, आता बरेच शेतकरी म्हणतात का टोमॅटो शेती करणं खूप अवघड झालेलं आहे. नाही अवघड काहीच नाही, असं सोपं असल्यावर काय गरज आहे अवघड म्हणजे असे जर खत औषध असल्यावर काहीच गरज नाही ना, नुसतं मग सोडायचं काम आहे. त्यांना काय करायचंय जास्त, म्हणजे निवंत शेती होती. निवंत शेती. सोडायचंय 5-10 दिवसाला सोडायचं आणि 1-2 स्प्रे काढायचं, झालं काम. झालं काम. हा. आता तुमचं शेड्यूल काय काय चालू आहे? म्हणजे किती दिवसाला सोडता कार्बन? मी कार्बन सोडायचं समजलं डायरेक्ट 2 लिटर सोडून देतो. जवळजवळ 8-10 दिवसाच्या आतमध्ये डायरेक्ट पुरी बॅग आणि 2 लिटर सोडून देतो. म्हणजे 15 गुंठ्याला 2 लिटर कार्बन आणि 4 किलो ग्रीन लाईफ फिक्स आहे? फिक्स देतो मी, न चुकता? नाही, एकदम कंपल्सरी देतोच त्याला. कंपल्सरी जाता? हो. आणि 8-1 दिवसातून स्प्रे घेता? स्प्रे घेतो फक्त, ते बी 8-10 दिवसातून स्प्रे घेतो. केमिकल वरती स्प्रे जास्त लागायचे का आपल्याला? जास्त लागत आहे. अच्छा, याच्यावरती स्प्रे? हा, आणि याच्या स्प्रे बी घ्यायची एवढं गरज नाही ना, आपल्याला जास्त माहित नसल्यामुळे. हे सोपं औषध आहे, फक्त सोडायचं आणि तेवढंच आणायचं आणि ते मारायचं. निवंत आहे? निवंत आहे, म्हणायचं नाही आणा का ते आणा. हा ना, म्हणजे हा. आता स्प्रे मध्ये दमायचे काम कमी झाले आपले. हो. अगोदर किती दिवसाला स्प्रे असायचा आपला? 5व्या-6व्या दिवशी स्प्रे, 4थ्या-5व्या दिवशी स्प्रे. आणि आता स्प्रे डायरेक्ट 10 दिवसाला? हा. म्हणजे निम्मा खर्च कमी झाला आपला. हो. आता जर बघितलं तर आता सुद्धा पाऊस पडतोय, चालू आहे पाऊस आता. एवढा दररोज पाऊस आहे, दररोज. रोज पाऊस चालू आहे? हो, त्याच्यात आपलं मल्चिंग असल्यामुळे पाणी लवकर साचत साऱ्यामध्ये. हा ना. हा. बर, म्हणजे तरी एकदम फ्रेश माल आहे. फ्रेश, म्हणजे आता प्लॉट सारखे तुम्ही पण चमकताय. हो, एकदम भारी. घरचे आनंदी आहे का? हो. आता इथं जर बघितलं तर किती फुटवे असतील? हो, भरपूर आहे ना. म्हणजे मोजू शकत नाही मोजू आपण. शकत नाही, सारखे नसते, फुटवेच निघेले. फुटवेचे? डायरेक्ट आता इकडे जरी बघितलं आणि पुरे आता फुटवेचे. आपण अल्ट्रा वाईड मध्ये बघितलं तर प्लॉट बघू शकतो आपण, 1 नंबर दिसतोय प्लॉट, बरोबर ना? हो. सर्वीकडं एक सारखं, व्हेरिएशन नाही अजिबात, नाही, एक सारखा आहे. एक सारखा एका दोरीमध्ये. हो. बरोबर ना? हो. अच्छा, म्हणजे हे तंत्रज्ञान वापरलं पाहिजे का आम्ही म्हणतोय म्हणून? नाही, एकच नंबर आहे. एकच number फवारणी आहे. कमी, ताण कमी, त्याचा निवांत आहे. निवांत आहे ते. म्हणजे शेती सोपी होऊ शकते का? फक्त बांधायची तकलीफ देत ते एवढं आहे. म्हणजे झाडाला वजन आणि झाडाला किती? आता बांधणी केली, वजन आणि झाड डायरेक्ट पण त्याला बांधितच राहावं लागेल. म्हणजे 1 नंबर झाड तयार होतं. हो. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा संपूर्ण. जितेंद्र कोंडीराम गुगे, राहणार जळगाव बुद्रुक, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. आता हा टोमॅटोचा प्लॉट किती क्षेत्र आहे सर? हे 12-13 गुंठे राहणे. 12-13 गुंठे का? हो. अच्छा, किती रोप आहे टोटल? हे 2800 काडी लागण करेल. 2800 गाडी? हो. अच्छा, व्हरायटी कोणती? आर्यमानची. आर्यमान आहे का? हो. अच्छा, बर, किती दिवसाचा प्लॉट आहे आता? हा जवळजवळ असन 30 किंवा 32 दिवसाचा plot काय आहे. बोलताय? हो. एवढी वाढ हो. 30-32 दिवसामध्ये? हो. आता इथं जर बघितलं तर हा प्लॉट असा 45 दिवसाचा वाटतोय, 50 दिवसात. नाही हो, 30-32 दिवसाचा प्लॉट आहे फक्त? हो. म्हणजे असं काय वापरलं तुम्हाला एवढे भारी रिझल्ट मिळाले? आपण कार्बन ते ग्रीन लाईफ बॅग वापरले. कार्बन किती गेलं याला? कार्बन जवळजवळ 4 लिटर गेले. 4 लिटर गेलं का? आणि 2 बॅगा गेल्या ग्रीन लाईफच्या? हो. म्हणजे किती किलो गेलं ग्रीन लाईफ? ते 8 किलो. 8 किलो. अच्छा, ते दिल्यानंतर काय रिझल्ट जाणवला? रिझल्ट म्हणजे एवढा पाऊस बी चालला, पाणी तुंबून जातं साऱ्यानं, साऱ्या फोडेले मी. बर. पाणी तुंबत तरी ते पिवळपणा आला नाही त्याच्यावर, काळुखीनं काळुकीची. काय बोलताय? हो. आता इथं इथं समोर आहे ना, डायरेक्ट अजून बी बेड फोडेले मी. हा. एवढं याच्यामध्ये पाणी तिकून चढ इकडे येतं, पाणी तुंबत मी पाणी फोडून दिलंय त्याच्यातून, तरी पिवळपणा आला नाही त्याच्यावर. म्हणजे एकदम निरोगी प्लॉट आहे. हो. आता इथं जर बघितले तर एकदम पान एकदम चमकू राहिलं, तर प्रत्येक पाट्यात पाट्या डायरेक्ट असे पाचाळ निघलेले. म्हणजे स्ट्रॉंग जाड भेटलेलं आहे. हो, एकदम स्ट्रोक पण आहे आणि दांड पण खूप स्ट्रॉंग आहे. एकदम स्ट्रॉंग आहे, एकदम मजबूत मध्ये आहे. अच्छा, आता टोमॅटो किती वर्षापासून करता आपण? आपण आता 2 वर्षापासून करतो. 2 वर्षापासून करता? अगोदर केमिकल वापरत होते? केमिकल वापरलं होतं, नंतर केमिकल बंद केलं आणि याच्यावर चालू केलं.
केमिकलवर काय काय समस्या यायच्या? केमिकलवर काय आहे, फुटवा नाही चांगला, पेरे कमी निघते, लांब निघते, येली जाते. जात नव्हतं. हा, येणं एकदम जागेवर फेटवा निघतो चांगला. अच्छा, म्हणजे आज तुम्ही समाधानी आहे का? हो, अच्छा, आणि खर्च कसा आहे आपला? एकदम कमी खर्चात आहे. एकदम एक नंबर रिझल्ट. हो अच्छा, आणि वरतून स्प्रे साठी काय घेतलं होतं आपण? ग्रीन शील्ड वगैरे फवारले का? हो, ती बाटली ते नाव नाही आपल्याला इंग्लिश जास्त. ग्रीन शील्ड हा 1 लिटरची. हा, अच्छा, तिचा काय रिझल्ट मिळाला आपल्याला? एकदम चांगली. म्हणजे काय दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी प्लॉट मध्ये काय बदल आहे? बदल म्हणजे असं आहे का, पिवळपणा हा. काय असं काहीच नाही, एकदम काळोखी, एकदम भारी प्लॉट. एकदम भारी आहे. हो, ठीक. अजून कसली शेती आपल्याकडे? आपल्यावाले वांगे बी होते. अच्छा, वांग्याला वापरेल होतं का? वापरलं होतं आपण. म्हणजे काय प्लॉट समस्या काय होती वांग्याला? वांग्याला डायरेक्ट अशी पिवळपणा येऊन गेला होता. काय? आपण दुसरं वापर करीत होतो, पण रिझल्ट नाही आला. रिझल्टच येत नव्हता. बर. आपण त्याला एक बॅग हा. आणि एक 2च लिटरचं कार्बन सोडलं. बर. डायरेक्ट त्याच्यावर पहिले पिवळे पानं पडेल होते तेवढे गळून गेले, डायरेक्ट फ्रेश एकदम काळोखी पानं आली. म्हणजे नवीन पत्ती फुटली direct. एकच नंबर, एकदम मुळवा बी एकदम भारी झालता त्याला. हा ना. आता मातीमध्ये काय फरक दिसतो का ग्रीन लाईट पण ते दिल्यानंतर? हो, एकदम भारी. मऊ झाली माती. हा, म्हणजे पांढरी मुळी पण ऍक्टिव्ह का आज? हो म्हणजे सर्व प्रकारचे रिझल्ट तुम्हाला मिळाले? हो, आपल्या अर्धा एकरचा प्लॉट आहे ना वांग्याचा. हो ना. हो, अच्छा, टोटल शेती किती आहे आपल्याला? आपल्याला टोटल शेती 3 एकर आहे. 3 एकर आहे का? हो, बर. आतापर्यंत म्हणजे तुमच्या परिसरामध्ये अजून कोण कोणी वापरले हे तंत्रज्ञान? आहे ना आपला जोडीदार आहे ना एक. कसे रिझल्ट आहे? एकच चांगले ना, याला वापरतोय तो मिरचीला. म्हणजे नादच नाही करायचं? नाही, मिरचीला वापरतो ना तो. अच्छा. आता बी नाही म्हणत होता, काल त्याला मी बरजबरी आणायला लावली बॅग. हा ना. हा, काल नाही, परवाच्या दिवशीला हा. गुरुवारी गेलो ना, त्याला डायरेक्ट एक बरजबरी त्याला म्हणलं ही घे आणि कार्बन सोड त्या मिरचीला पहिलं. म्हणजे बाकी दुसरं काही गेल्यापेक्षा एवढं सोड म्हटलं. निवांत राहायचं. निवंत राहायचं एकदम, जसं खुलवटन. ते बी आज सकाळी मी काल गेल्यानंतर तो कालच लगेच मला म्हणायला लागला. आज सकाळी मी गेलो ना, हा. त्याच्याकडे सकाळी तो बसेल होता आणि कालच्या सोडल्या पण एकदम पानं असे सफेद, एकदम असे डीर नवीन निघल्यावर दिसत होते अशी असे हा. कवळे डीर निघते दिसायला म्हणजे लागले. ग्रीनरी आणि नवीन फुटवा चालू झाला. लगेच चालू झाला. हो ना. हा, म्हणजे 100% रिझल्ट आहे. रिझल्ट एकच नंबर आहे. डायरेक्ट पाणी बाहेर काढून टाकले, पुरे बेड फोडून टाकले. म्हणजे इकडे पाणी तुंबायचं का? पाणी तुंबायचं डायरेक्ट, एवढं पाणी तुंबायचं तर मला वाटायचं डायरेक्ट प्लॉट पुरा पिवळा पडेल, पण काहीच नाही, जसा आहे तसाच राहिला प्लॉट. म्हणजे पाणी फुल तुंबतं तरी प्लॉट निरोगी आहे. हो, एकदम जसा आहे तसा निरोगी राहून गेला. मी पुरे बेड फोडून टाकले इथून. बाजूला टोमॅटोचा प्लॉट आहे बरोबर ना? हो आता कारल्याचा प्लॉट आहे हा. हो, किती वेल किती? हे 450 काढी. 450 काढी का? हो अच्छा, याला पण सोडले का? हो, हे बी ते म्हणजे सोडायचं काही नाही. टमाटे मिळते फक्त लावून, इकडून नळे हातरेल 4. हा. हे फक्त त्याला येतं म्हणून तरी त्याचीवाली याशी होईल. आता किती दिवसाचं झालंय कारली? हे कारला बी त्याच्या नंतरची लागण आहे, काय 28 दिवसाची असेल, 4-5 दिवसानंतर. हा ना. हा, अच्छा, म्हणजे याला काय रिझल्ट मिळाल तुम्हाला? रिझल्ट म्हणजे असं झालं का आपण त्याला कार्बन हा. आणि ती ग्रीन Green बॅग light. सोडली, ग्रीन लाईटची बॅग सोडली. बरोबर. ते नळ्या मिळते, फक्त पाणी त्याला जातं म्हणून फक्त याला बी लावून देईल राहत, याला बी येतं ते ग्रीन लाईट. म्हणजे आता याची पण वाढ एक नंबर एक नंबर वाढ झाली. आता इथं बघू शकतो पिवळापणा कुठंच नाही. नाही. बरोबर ना? हो, आता समजा हा प्लॉट जर केमिकलवर असता तर? केमिकल असतं तर पिवळा पडून गेला असता एवढ्या पावसामध्ये. आता पाऊस पण आहे ना रोज. दररोज पाऊस. म्हणजे इकडे पण एक नंबर रिझल्ट मिळालाय. बरोबर ना? हो, चालेल चालेल. ओके. आणि स्प्रे मध्ये याला काय ग्रीन शीट घेतलं होतं का? हो, ते याच्यातली ती बाटली ती आपल्याला काय येतच नाही. पहिलेच आपल्याला फक्त रिझल्ट येतो. रिझल्ट फक्त आहे, सोडून द्यायचं, हा, चालू द्यायचं. चालू द्यायचं. चालेल चालेल. खूप छान माहिती दिली तुम्ही. धन्यवाद. पुन्हा एकदा आपलं संपूर्ण नाव सांगा. जितेंद्र कोंडीराम घुगे, राहणार जळगाव बुद्रुक, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. जिल्हा नाशिक.